सोलापूर स्वरांजली न्यूजच्या वतीने आज आपण या ठिकाणी संपूर्ण जगाला विशाल लोकशाही प्रधान देशाचे संविधान दिलेले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत। या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी दिलेली संविधान आणि त्यातील त्याची आत्मा असलेले आरक्षण या विषयाबद्दल आज परिसंवाद करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व मान्यवर त्या भागातील त्या चळवळीतील तज्ञ व्यक्तींसोबत आज आपण परिसंवाद करणार आहोत। भारतीय राज्यघटनेचा इतिहास जर आपण पाहिला तर वेद उपनिषदी आणि पुराणात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र अशा प्रकारे उतरण गेल्या हजारो वर्षांपासून भारतात आढळून येते। क्षुद्रांना सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये बदल घडवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 1882 रोजी अंतर शिक्षण आयोगाला निवेदन देऊन उच्च शिक्षण पद्धतीच्या प्रवृत्तींमुळे वरिष्ठ अधिकारी पदे विशिष्ट समाजाची मिरासदारी झाली, शिक्षण पद्धतीचा दुरुपयोग थांबवून सरकारी नोकऱ्यांमध्ये अन्य जातीच्या लोकांना हळूहळू वाव दिला पाहिजे याकरिता विनंती केली। आणि त्यानंतर 26 जुलै 1902 कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्रशासनामध्ये मागास वर्गीयांकरिता 50% आरक्षण देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला। कालांतराने देश स्वातंत्र्य चळवळीचे लढा आणि त्यामध्ये मागासवर्गीयांकरिता स्वातंत्र्यानंतर असणाऱ्या आरक्षणासंबंधीची चर्चा त्या ठिकाणी जोर धरू लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित पीडित घटकांकरिता न्याय हक्काची मागणी करत महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांबरोबर या विषयावरची छडा लावण्याशिवाय स्वातंत्र्य घेणे हा फक्त एका मक्तेदारी समाजासाठी आपण स्वातंत्र्य देऊ अशा पद्धतीचा अवहेलना होईल याकरिता त्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर पुन्हा करार केला आणि त्या कराराद्वारे समाजातील वंचित पीडित 12 बलुतेदारांना न्याय देण्याचा जी हट आहे ती गांधींनी त्या ठिकाणी मान्य केला आणि त्या पुन्हा कराराद्वारे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचे पहिले विधी व न्याय खात्याचे मंत्री या नात्याने या देशाचे न्यायमंत्री आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देण्याची जबाबदारी स्वीकारली। संविधानाच्या ठराव समितीने बाबासाहेबांना ती संविधान लिहिण्याचे अधिकार दिले। त्यामध्ये बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जमातींबरोबर समाजामध्ये शिक्षण, सामाजिक आणि शैक्षणिक व आर्थिक विषयामध्ये मागासलेल्या 12 बलुतेदारांना विशेष करून ज्यांची कोणत्याही प्रकारे शासन दरबारी आजपर्यंत प्रतिनिधित्व झालेलं नाही अशा घटकांसाठी न्याय देण्याच्या हिशोबाने त्यांनी संविधानाची लिखाण हाती घेतली। संविधानामध्ये कलम अनुच्छेद 14 अन्वये कायद्यापुढे सर्वांना समान हक्क या पद्धतीची जी समानतेची व्याख्या दिली त्या समानतेच्या व्याख्यांमध्ये आज आपण पाहतो देशाचा राष्ट्रपती असेल आणि देशाचा एखादा लहानात लहान समाज घटक असेल सर्वांना समान हक्क दिलेला आहे आणि ही जी काही समानता आहे ती या संविधानाची किमत आहे। त्यानंतर अनुच्छेद 15 मध्ये कोणत्याही वर्ण, लिंग, जात आणि कोणत्याही प्रकारे वंश याचा भेदभाव न करता सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजे या संबंधी त्या ठिकाणी विशद केलेला आहे। आपण देशामध्ये असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या अथवा अनुसूचित जाती आणि जमातींच्या उन्नतीकरिता विशेष तरतुदी करण्याची सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारांना अधिकार प्राप्त झाले। एकंदर या सर्व घटनात्मक संविधानात्मक अधिकारांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण असेल, नोकरी असेल, उद्योगधंदा असेल किंवा राजकारणातील सहभाग यामध्ये समान संधी देण्याचा त्या ठिकाणी प्रावधान केलेलं आहे। आज आपण पाहतो ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व समाज घटकांना न्याय मिळालेला आहे, सर्व समाज घटकांना मतदानाचा हक्क मिळाला आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या चळवळींच्या द्वारे वेगवेगळे आयोग या ठिकाणी कार्यरत होत आहेत आणि त्या माध्यमातून
इतर मागास प्रवर्ग ज्यांना डॉक्टर बिंदू प्रसाद मंडल आयोगाने दिलेले काही अधिकार होते, काही हक्क होते, त्यापासून वंचित राहण्याचा आज योग आलेला आहे. वास्तविक विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती ज्यावेळी झाली त्याही वेळी या घटकातील विशेष 9 समाजांना त्या ठिकाणी शिक्षण असेल, रोजगार असेल, उद्योगधंदा असेल, या वेगवेगळ्या स्तरावर त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न शासन दरबारी करण्यात आले. परंतु आज या सर्व शासकीय प्रयोजनांमध्ये काही न्यायालयीन हस्तक्षेप होत आहे आणि या न्यायालयीन हस्तक्षेपांमुळे संविधानाने दिलेले हक्क आपल्या समाजातील तळागाळातील घटक आज वंचित राहत आहेत. म्हणून या विषयाला आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपण वाचा फोडण्याकरिता म्हणून एक चळवळ उभा करावं. ही बौद्धिक चळवळ, या बौद्धिक चळवळीतून आपण मान्यवरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आपल्या सोबत आहे डॉक्टर बिंदू प्रसाद मंडल आयोगाच्या काळी पद्मशाली समाज, बिनकर समाज यांचे आणि युवकांचे नेतृत्व केलेले प्राध्यापक वसंत सोमा सर. प्राध्यापक वसंत सोमा सरांचा शिक्षण MA, MA आणि DIT झालेलं आहे. ते पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम, पद्मशाली सांस्कृतिक मंडळ, पद्मशाली युवक संघटना, पूर्व विभाग, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम या सर्व संस्थांचे ते अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अखिल भारत पद्मशाली युवजन संगम, महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटना, विहंगम मंडळ, पूर्व विभाग, वाचन, सार्वजनिक वाचनालय, NUBC यांचे सरचिटणीस म्हणून सुद्धा त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांनी मंडल आयोगाच्या काळामध्ये जी चळवळ उभारलेली होती त्या चळवळीच्या वेळी पद्मशाली समाजाच्या युवकांचे ते नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या त्या काळातील अनुभवाचा बहुमोल मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मी आपल्या चॅनलच्या वतीनं आदरणीय सोमा सरांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी दुसरे तज्ञ मार्गदर्शक लाभलेले आहे ते आपणा सर्वांचे आदरणीय नेतृत्व श्रीमान अशोक हनुमंतू इंदापुरे साहेब. इंदापुरे साहेबांचं शिक्षण दयानंद वाणिज्य महाविद्यालयात BCom पर्यंत झालेलं आहे. त्यांनी सन 1981 साली भारत सरकारने जनगणना कार्यालयाची जी तात्पुरती स्थापना केलेली होती त्यामध्ये त्यांनी शासकीय सेवेस प्रारंभ केले. त्यानंतर 1982-86 मध्ये MPSC द्वारे त्यांनी स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र मंत्रालयात सचिवालयात त्यांनी नोकरी मिळवली आणि त्यानंतर 1986 ते 2016 पर्यंत त्यांनी PWD खात्यामध्ये सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे खाते महाराष्ट्र शासन यामध्ये सेवा प्रदीर्घ काळाचा सेवा रुजू केलेला आहे. 2000 ते 2006 या सालापर्यंत त्यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस पद या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे गाजवलेलं आहे. विशेष मागास प्रवर्ग महासंघाची त्यांनी स्थापना केली. सोलापूरचे नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील लढवय्ये प्रभावी आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी अशा व्यावसायिक कोर्सेसमधून शैक्षणिक फी माफ करून त्यांना शिक्षण मोफत मिळण्यासाठी अतिशय प्रभावीपणे लढा उभारून त्यात ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेची स्थापना केली. ते शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे समन्वय समितीचे निमंत्रक राहिले आणि अनेक कामगार संघटनांचे संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस सुद्धा राहिलेले आहेत. सोलापुरातील पूर्व भागामध्ये असलेल्या बिनकर कामगार आणि यंत्रमाग कामगारांसाठी रक्त पुरवठा व्हावे याकरिता त्यांनी हिरप्पण्णा बोल्ली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोल्ली ब्लड बँकची निर्मिती आदरणीय श्री सुरेश अशोकण्णा इंदापुरे यांनी केलेलं आहे आणि ते आज त्या ठिकाणी सचिव म्हणून कार्यरत आहे. त्याचप्रमाणे अखिल भारत पद्मशाली महासंगमचे SC, OBC आणि SBC विभागाचे ते 2015 पासून चेअरमन म्हणून कार्यरत आहे. 2016 सालात ते सेवानिवृत्त झाले आणि तेव्हापासून आजतागायत ते अखंडपणे समाजसेवेत व्यस्त आहे. तिसरे या ठिकाणी मार्गदर्शक उपस्थित आहेत ते
युवकातील एक आशास्थान असलेले कॉम्रेड अनिल अंबादास वासम यांचं शिक्षण अर्थशास्त्रात ते MA केलेलं आहे. त्याचप्रमाणे वृत्तपत्र व जनसंधापन विद्या या विषयात त्यांनी MCJ ही पदव्युत्तर परीक्षा पास झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी LTC ग्रंथपाल ही कोर्सेस केलेले आहेत आणि सध्या नुकतेच ते विधी क्षेत्रातली LLB ही पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचे ते जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत. महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ते संस्थापक सचिव आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते जिल्हा समिती सदस्य आहेत आणि ते मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज कार्यरत आहेत. मी आज या ठिकाणी सर्व मान्यवर पाहुण्यांचा आपल्या स्वरांजली सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विणकर समाज, पद्मशाली समाज यामध्ये असलेल्या जी काही भावनिक नातं आहे त्या नात्याला आपण अधोरेखित करण्याकरता त्या ठिकाणी आपण ही परिसंवाद आयोजित केलेला आहे. वास्तविक पद्मशाली समाज असेल, विणकर समाज असतील, विशेष मागास प्रवर्ग समाज असतील, यातील वेगवेगळ्या समाज घटकातील विद्यार्थी आज वस्त्रोद्योग जसं लयास गेलेला आहे त्याला उत्तर म्हणून इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल, यातील आपण कॉम्रेड आडम मास्तर यांच्या माध्यमातून मिळवून दिलेला जी फ्रीशिप आहे, जे शैक्षणिक फी मध्ये असलेली जी काही फी माफीचा जो योजना आहे त्यातून इंजिनियर होत आहे, डॉक्टर होत आहे, ही जी काही आरक्षणाची सुविधा आपण दिलेला आहे तो भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला वरदान आहे. आपण या निमित्ताने सर्वप्रथम आजच्या या चर्चासत्राचे प्रमुख आदरणीय श्री सोमा सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या निमित्ताने उभारलेल्या चळवळ आणि त्या प्रसंगी घडलेले काही महत्त्वाच्या घडामोडी या संबंधी या भावी पिढीला आपण ज्ञान करावं. नमस्ते, मी वसंत सोमा. साधारणतः 1980 ते 96 या काळात सोलापूर शहर, जिल्हा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात ओबीसीच्या संदर्भातील राज्यव्यापी, देशव्यापी आणि जिल्हाव्यापी चळवळ झाली. त्या संपूर्ण प्रवासात सोलापूर आणि जिल्ह्यातील नेत्यांनी जे प्रसंग म्हणजे लढा दिला त्याचं मी होतं कथन करतो. पण त्याआधी मी माझं परम पवित्र कर्तव्य समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. ज्या महामानवाने अंधाराच्या गर्तेत अडकलेल्या कोट्यावधी, नुसतं भारतातच नव्हे, कोट्यावधी म्हणजे जे वंचित होते, जे इतरांपासून वेगळे होते, जे सामाजिक दुरावस्थेत होते, माणुसकीपासून लांब होते, गुलाम म्हणून जिणं जगत होतं, गुलामाला गुलाम म्हणून त्यांच्या अस्मिता जागा करून त्यांना उभं करण्याचं जे कार्य केलंय ते बाबासाहेबांनी केलंय. आणि संपूर्ण म्हणजे माणसाला माणसत्व देण्याचं कार्य या बाबासाहेबांनी केलंय. अवैध त्यांच्यासाठी बाबासाहेबांना जी प्रेरणा मिळाली की भारतातल्या अगोदर म्हणजे साधारणतः 1887 साली मद्रासमध्ये जस्टिस पार्टी होती. ही रामस्वामी पेरियार अंते फार मोठा म्हणजे समाजसुधारक ही रामस्वामी पेरियार यांनी बॅरिस्टर जस्टिस पार्टीला त्यांनी काय केलं की नाव बदलले, द्रविड कझागम म्हणून. म्हणजे भारतात जे आर्य अनार्य जे चर्चासत्र चालू आहे, जो वंश आहे, उत्तर आणि दक्षिणेचा जो लढा आहे, जो वंश संघर्ष आहे, हिंदी विरुद्ध इंग्रजी, इंग्रजी विरुद्ध दक्षिण भाषा, या संपूर्ण याच्यात उत्तरेने जसं अतिक्रमण करून दक्षिण भारताला स्वाहा करायचं कार्य केलं, त्याच वेळा दक्षिण भारताची काय अस्मिता जागा उभे राहिली. त्याच्यात एक रामस्वामी पेरियार, ही रामस्वामी पेरियार त्यांनी तेव्हाच्या तत्कालीन ब्राह्मणी राजवटीला, ब्राह्मणी वर्गाला एक प्रचंड असा विरोध केला. त्यांनी मद्रासमध्ये प्रचंड चळवळ चालू केली. त्यामुळं त्या तिथं मंदिरात अनुसूचित जमातीचे पुजारी याही रामस्वामी पेरियार झाले. त्रावणकोर असेल, कुर्ग असेल, कोचीन असेल,
केरळ असेल, कर्नाटक असेल, या संपूर्ण याच्या दक्षिण भारतात ही जी प्रचंड अशी लाट आली, म्हणजे याला आपण अस्पृश्य म्हणतो, दलित म्हणतो, पददलित म्हणतो, त्यांच्या म्हणजे त्यांना जागा करण्याचं प्रचंड सहकार्य दक्षिण भारतातल्या लोकांनी केलं आणि हे कार्य सोपे झालेले नाही. याला संपूर्ण म्हणजे लोकांत जागृत निर्माण होण्याचं कार्य या इंग्रजांनी केलं. त्यांचे उपकार होतच म्हणायला पाहिजे. कारण काय, फ्रेंच राज्य म्हणजे फ्रेंचचे राज्यक्रांती झाल्यावर जेव्हा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व याची जेव्हा ती संपूर्ण जगात लाट उमटली, फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक राज्य उद्ध्वस्त झाले, ब्रिटिश औद्योगिक क्रांती झाली. ब्रिटिशांच्या शिक्षणामुळे, ब्रिटिशांची राजवट भारतात आल्यामुळे या इथल्या लोकांना ब्रिटिशांचं जे मुक्त शिक्षण होते ते घेता आलं, त्यामुळे त्यांना वागणीचं दूध मिळालं. त्यांना या भारताबाहेर खरं वास्तविक पाहता ओतिनिष्ठ इथली जी धर्म संस्कृती आहे, समुद्राच्या बाहेर जाऊ नये तेव्हा जातीच्या बाहेर टाकत होते, पण या लोकांनी जातीच्या बाहेर जाऊन, देशाच्या बाहेर जाऊन जे ज्ञान मिळले, त्या संपूर्ण ज्ञानामुळे इथं ही जी जात व्यवस्था होती, हिंदू धर्मातली जात व्यवस्था होती. वास्तविक पाहता हिंदू हे धर्म नाही, आपण हिंदू धर्म वापरतो तो चुकीचा आहे. वास्तविक पाहता वैदिक धर्म, अवैदिक धर्म, सनातन धर्म, आदिम संस्कृती, मूळ संस्कृती, अनेक असे संस्कृती आहेत आणि या संस्कृती अनेक वंशात विभागलेले आहेत. आणि भारतातली जेव्हा जाती व्यवस्था पाहतो आपण तेव्हा 5 भागात विभागलेली आहे. ब्राह्मणाचं भोजन ज्यांना चालते ती जात, ब्राह्मणाचं ज्याचं पाणी चालतंय ब्राह्मणांना ती तिसरी जात, ज्यांचं नुसतं स्पर्श किंवा दर्शन चालते ती 4थी जात, ज्यांचं काही चालत नाही ती 5 जात, पंचम जात. म्हणजे त्यावेळेला फक्त शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, अतिशूद्र नाही. अतिशूद्र ही संकल्पना भारताचीच आहे. विटाळ नावाची कल्पना तुम्हाला सांगतो, या संपूर्ण जगात जरी कुठे गेलं तरी असं म्हणजे अस्पृश्य ही कल्पना तुम्हाला कुठं दिसत नाही. अमेरिकेत निग्रो गुलाम असतील, पण विटाळ, सुतर किंवा अस्पृश्य नाहीच नाही. भारतात म्हणजे भारतीय संस्कृतीला लागलेली सगळ्यात मोठी कीड म्हणजे अस्पृश्य. विटाळ 4 दिवसात असतो, युगानुयुग, जन्मानं विटाळ. त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, कशाचा गंध नव्हता, ज्यांचं फक्त शारीरिक श्रमावर होतं जीवन, ज्यांचं शारीरिक श्रमावर. शारीरिक श्रम कुठले, गावातली मेलेली घाण म्हणजे काय, कुत्री असेल ते घेऊन टाका, गावाची घाण साफ करा, त्यांचे संडास साफ करा, असले नीच करणं. आणि यांनी का म्हणून पाळायचं, त्यांना पुराणानं या ब्राह्मणांनी देवधर्माचा अस्तित्वाचा हवाला देऊन तुम्ही म्हणजे मुखापासून ब्राह्मण झाला, हातापासून क्षत्रिय झाला, मांड्यापासून वैश्य, पायापासून शूद्र, आणि त्यांना या जाती व्यवस्था उतरण अशी या हिंदू धर्मात प्रत्येक जातीच्या डोक्यावर दुसरी जात आहे, म्हणजे प्रत्येकाच्या पायाखाली दुसरी जात आहे. तू मोठा का मी मोठा, आता मी सांगतो की पद्मशाली जातच नाही, मग आम्ही काय लावतो. कारण काय, या भारतात जाती परंपरा पूर्वी अस्तित्वात नव्हते, पण जेव्हा एखादा समाज एखाद्या व्यवसायात पारंगत झाला, त्या व्यवसायात अडकल्यावर आपोआप त्याला त्या जाती म्हणजे त्या व्यवसायाशी निगडीत करून टाकले, ही जाती व्यवस्था परंपरा सुरू झाली. आणि ही भारतात 12व्या शतकापासून सुरू झाली जाती व्यवस्था. त्या अगोदर जाती व्यवस्था नव्हती, कोण कुठेही कर्म करत होते, पण हे कर्म करण्याचं कार्य या ब्राह्मणांनी पुराणाच्या आधारे केले. पुराण हे काय व्यासाने लिहिलेलं नाहीये, तुम्ही पहा तर पुराण याच्याचं म्हणजे काय, मुसलमानाचं राज्य त्याचं सगळ्यांचं वर्णन आहे. पुराण म्हणजे काय, राज्यकर्त्याचा इतिहास. पुराण व्यासाने लिहिलेले नाही, हे माणसाने लिहिले, ब्राह्मणाने लिहिले. आणि या ब्राह्मणाने संपूर्ण समाजाला, हिंदू धर्माला वेठी धरून त्याच्यासाठी या सगळ्या चारी वर्णाच्या लोकांनी स्वतःसाठी राबून घेतलंय. म्हणून आज भारतात काय झालंय, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विशेष असं त्यांनी आरक्षण दिलंय. हे आरक्षण का दिलंय की युगानुयुगे या समाजात कधी शिक्षणाला गंध नव्हता, त्यांना कुठला व्यवसाय करायचं स्वातंत्र्य नव्हतं, अंधारात कितपत पडले, त्यांना कुठेतरी आधार द्यावा म्हणून त्यांनी
या घटनेत अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण दिले. आरक्षण देत असताना त्यांनी उल्लेख केला की मी माझ्या घटनेत मी जरी अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण देत असलो तरी की याच्यापेक्षा असा मोठा घटक आहे की त्याला मला स्वातंत्र्य म्हणजे त्यांना काही आरक्षण देता येणं व्हावं, पण ते माझ्या घटनेत बसू शकत नाही. म्हणून त्यांनी 14/4, 15/4, 16/4, 23 आणि 43 मध्ये खास उल्लेख करून राष्ट्रपतींना विनंती केली की तुम्ही राज्य सरकारला आयोग नेमायला सांगा आणि मागास वर्गाचे, मागास वर्ग म्हणजे कोण? मागास वर्ग म्हणजे ज्यांचं अन्न पाणी ब्राह्मणांना चालतंय, क्षत्रियांना चालतंय, वैश्यांना चालतंय, जे राजकीय दृष्ट्या मागास आहेत, आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, राजकीय दृष्ट्या त्यांनी नगण्य आहे, ज्यांचे शैक्षणिक झिरो आहे ते मागासवर्ग. मागासवर्ग म्हणजे काय आहे? हे अस्पृश्य नाही, हे म्हणजे जन्मतात त्यांचं सगळं चालतंय, म्हणजे हे शूद्र आहेत. कसले शूद्र? भिंतीच्या आतले, वेशीच्या आतले शूद्र आहेत ते. हे जे परंपरागत बलुतेदार म्हणतो की समाजाचा गाडा चालण्यासाठी ज्यांचं श्रम कारणीभूत पडतो, गावगाडा चालण्यासाठी ज्यांचं श्रम कारणीभूत पडतो, त्या लोकांना आरक्षण देण्यासाठी बाबासाहेबांनी मग तेव्हा राष्ट्रपतींना आणि या घटनेत काही तरतूद करून ठेवली. त्यात त्यांनी सांगितले धर्म, वंश, जात, लिंग कशातही न ठेवता समानतेचा हक्क. इथं समानतेचा हक्कामुळे जो भारतात प्रचंड असा क्षोभ निर्माण झालाय. समानता आणि प्रत्येक पक्ष हा इथं तुम्हाला सांगतो आपल्या या आरक्षणाच्या संदर्भात ओबीसीची किंवा एसी एसटीची शिकार करतो. समानता म्हणजे काय? तिथं बाबासाहेबांनी उल्लेख केलाय की जो आर्थिक दुर्बल आहे, जो अशक्त आहे आणि ब्राह्मणात गलेगट असा आहे पण तो आर्थिक दुर्बल आहे, तो आणि हा दोन पंडित किंवा दोन पैलवान एका ठिकाणी येऊ शकत नाही. परंपरागत ज्याच्या घरात अंधार आहे त्याच्यातलाच एक माणूस घेतला आणि ज्याच्या घरात गरीब असला तरी त्याच्यात संस्कार आहेत, शिक्षण आहेत, त्याच्या आई वडिलापासून पूर्व शिक्षण आहे, त्याचे संस्कार वेगळे असतात आणि याचे संस्कार वेगळे असतात. मग आरक्षण कशाला द्यायचं की या माणसाच्या बरोबर हा माणूस उठला पाहिजे, हा समान व्हायला पाहिजे. मग या दोघांत समान युद्ध होणं शक्य आहे. समानतेचा जो हक्क आहे की जो दुर्बल आहे त्याला समान संधी मिळायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण ठरवलं. त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्रात देशमुख समिती झाली ती आणि संपूर्ण भारतीय म्हणजे भारत पातळीवर कालेलकर आयोग नेमला गेला. आचार्य कालेलकर, धन्य तो माणूस. आणि आचार्य कालेलकरांनी संपूर्ण भारतभर दौरा करून मागासवर्गाचे काही निश्चिती केले, पण स्वतः तो अध्यक्ष असताना स्वतःच्या आयोगाच्या विपरीत आवाजून मोकळा झाला. त्यामुळे अनेक वर्ष या संपूर्ण भारतातले जे लोक आहेत ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग आरक्षण वंचित राहिले. 1975 साली इंदिरा गांधींनी म्हणजे काय आणीबाणी आणली ती. त्यानंतर जो जनता पक्षाचा राजवट राहिला, जनता पक्षाने जाहीरनामा जो दिला होता त्या जाहीरनाम्यानुसार जनता पक्षाने इतर मागासवर्गांना केंद्र शासनाच्या सेवेत आरक्षण देऊ म्हणून जे जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्याप्रमाणे मोरारजी देसाईंच्या कालखंडात तेव्हाचे स्वर्गीय खासदार बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी लिहिली होती. ज्या आपल्या महाराष्ट्राचे भोळे होते, दिनेश साहेब होते. तर या संपूर्ण त्या बिंदेश्वरी प्रसाद मंडळाने तेव्हाचे पुणे लोकसभेचे ते खासदार होते. त्यावेळेला आपले सोलापूरचे गंगाधर पतकुचर सुद्धा खासदार होते. त्यांनी सुद्धा मुलाखत दिलेली आहे. हरिभाऊ राठोड होते. त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला. भारताचा दौरा करून प्रत्येक विधानसभेतले आमदार आणि अनेक खासदारांची त्यांनी प्रश्न विचार केली आणि महाराष्ट्रात त्यांनी औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि मुंबईला दौरा केला. त्यावेळी पुण्यात आम्ही झालो, त्याचे प्रत्यक्ष गाठ घेतली आणि एवढंच नाही पद्मशाली समाजाच्या वतीने दिले, पण आम्ही सोलापूर शहर जिल्हा मागास समाज संघर्ष समितीच्या वतीने कमळे गुरुजी, टोकळताई, दिकोंडा साहेब, कुचन साहेब, त्यानंतर राजाराम पंत कुचन एवढे म्हणून काँग्रेसचे नेते होते आणि त्यानंतर गणपतराव देशमुख, शाहीर साबळे, ईडी मुल्ला आणि याबरोबर सोलापूर जिल्ह्यातले अनेक होते. मी, रामभाऊ
गणाचार्य आणि अजित नदाब आम्ही तिघं आणि अनेक असे असंख्य कार्यकर्ते होते की या सोलापूर शहरातले जे म्हणून ओबीसी समाज होते. मग त्या साळी होते, कुटणस होते, देवांग होते, भावसार होते, निलगार होते, निळी होते, जांभळा होते, धनगर होते, कोळी होते, या सगळ्यांनी मिळून आम्ही 12 बलुतेदारांनी प्रचंड असा आवाज उठवला. या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इतका मोठा प्रचंड कार्य केलं की भूतल भविष्यात आम्ही मोर्चे सुद्धा काढले. आणि एवढंच सांगायला मला आनंद वाटते, 2005 साली जेव्हा आपले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले ते आरक्षण म्हणजे आरक्षण बचाव समितीतर्फे आम्ही सगळे होतो आणि तेव्हा त्यांनी घरकुल वाटप करायला आले होते. त्यावेळेस फार प्रचंड असा मेळावा आम्ही घेतला आश्वासन होते. आणि त्यात एक मात्र सांगतो तुम्हाला की आरक्षणाचा जो खेळ खंडोबा झालाय तो या पद्धतशीरपणे या आरक्षणाच्या संदर्भात इतर मागासवर्गीय जाती त्याचं विष पडले. जाती त्याचं विष. जेव्हा आम्ही इतर मागासवर्ग म्हणतो त्याच्यात शीख समुदायाचे लोक येतात, ख्रिश्चन समुदायाचे लोक येतात, मुसलमान समुदायाचे लोक येतात, हिंदूचे येतात. पण इतकी वर्ष आम्ही एकोप्यानं नांदत असताना आता जातीचं धर्माचं त्याच्यात येत आहे. म्हणजे कुठेतरी कोणते तरी राजकीय पक्ष हेतू परस्पर या आरक्षणाशी खेळ कुठं करतात. कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, VP प्रताप सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा यांनी अंमलबजावणी केली त्यावेळेला आमचं हिंदू बिर्ला भवन येतं, आमचं ऑल इंडिया नॅशनल युनियन बॅकवर्ड ट्रस्टची मीटिंग चालू होती. मावळंकर हॉल इथं पण आमचं परिषद होते. मावळ म्हणजे सर्वशक्ती भवनच्या समोर मावळंकर हॉल म्हणून आहे दिल्ली, तिथं आमची बैठक चालू होती. त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंगने जाहीर केले ते त्याचे अजून लोकसभेच्या पटलावर मांडण्याच्या अगोदर मंडळ अहवालाच्या प्रती आमच्या हातात आल्या होत्या. त्यावेळेला ब्रह्मप्रकाश चौधरी माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री, शरद यादव, रामविलास पासवान, मधु दंडवते असे म्हणून अनेक मोठे नेते आम्ही बसत असताना आमच्या हातात मंडळ अहवालाच्या लोकसभेच्या आधी आमच्या हातात आलं होतं. त्यावेळेला काही बड्या म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तेव्हा जे उच्चवर्णीय होते, सत्ताधारी पक्ष होते, त्यांनी तेव्हातल्या सगळ्या जेवढे म्हणून इंग्लिश स्कूल होती किंवा जेवढे म्हणून नॅशनल लेवलचे जे वर्तमानपत्र होते या आरक्षणाच्या विरुद्ध गदारोळ माजला होता. गुजरातमध्ये दंगल भडकली होती, दंगले आणि दिल्लीत अनेक शाळेत दंगले घडले. त्यावेळी मी माझ्या स्वतः डोळ्यात पाहिजे की हेतू परस्पर काही राजकीय पक्ष ओबीसी जर झाले वर आले की आमच्या ठिकाण एक मला उदाहरण सांगतो की ओबीसी आरक्षणाचा खेळ खंडोबा महाराष्ट्रात का झाला तुम्हाला सांगतो. इथली सत्ताधारी जात प्रत्येक ठिकाणी अडचणीत आल्या. महाराष्ट्रातली सत्ताधारी जात प्रत्येक ठिकाणी अडचणीत यायला आले म्हणून या महाराष्ट्रात मागासवर्गीयांचं सस्य फुलपट चाललेलं आहे. काही कारण असेल मला आता स्पष्ट सांगता येत नाही, पण एवढं की इथं सत्ताधारी म्हणून जे कोणी बसले असतील त्या सगळ्यांना राजकीय म्हणजे ओबीसी आरक्षण नको आहे. कारण पुढं जर त्यांचं भवितव्य कळून चुकलंय. आतापर्यंत त्यांचीच बेदरड होती, सगळ्या ठिकाणी त्यांची 90% भागीदारी होती. या ओबीसी आरक्षणामुळे त्यांच्या कुठेतरी आरक्षणाला तडे जात आहेत, त्यांच्या सत्तेला वर्चस्व आहे, सत्तेला सुरू लागले. म्हणून एक पद्धतशीर महाराष्ट्र म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, मद्रास म्हणजे तमिळनाडू, जिथं जिथं म्हणून 60%च्या वर 50% जर आरक्षण चाललेलं आहे त्या आरक्षणाला कुठेतरी छेद द्यावं म्हणून एक प्रतिगामी विचाराचे राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील, राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा प्रत्येक पक्षात काही निष्ठावान कार्यकर्ते असतात, काही संधी साधू असतात, त्याच्यातले काही सत्ता पिपासू असतात. अशा सत्ता पिपासूंना हे राजकीय आरक्षण नको, त्यांच्या गळ्याला फक्त नथ लागेल म्हणून हा सगळा खेळ चालू केलेला आहे. म्हणून म्हणतो आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी कधी एकवट होत नाही. तुम्हाला सांगतो दलिता त्या म्हणजे अनुसूचित जातीबद्दल तुम्ही एक अक्षर काढा नुसतं बसत पेटे जातात, अनेक ठिकाणी उद्रेक होतो. ओबीसी मेलेल्या रक्तात आहे. दुसऱ्याने लढायचं मला होतं आरक्षण मिळतं हे कसं शक्य आहे? जोपर्यंत तुमचा लढा तुम्ही लढत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही.
जिथं तुम्ही लढत नाही ते आरक्षण मिळतं त्याची किंमत नाही आहे. कारण काय, विना लढल्याशिवाय रक्त सांडल्याशिवाय तर स्वातंत्र्याची किंमत तुम्हाला कधी कळणारच नाही. म्हणून ओबीसी तुम्ही जागा व्हा, तुमचा लढा तुम्ही लढा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक नको. 27% आरक्षण मिळालंय, तुमचं कोणामुळे मिळालंय तुम्हाला? या एसटी सुद्धा नाही, एसटी अजून सुद्धा विखुरलेला आहे. एसीच्या मुळे तेव्हा देवेंद्र गवाडे, कांशीराम स्वतः त्यांनी तिथं उभारले होते. एक दलित नेते रामविलास पासवान, कर्पूरी ठाकूर या सगळ्यांनी मिळून जो आवाज उठवला त्यावेळेला लोकसभेत, या सगळ्यामुळं आज आपल्याला मिळाले आरक्षण. आणि ते आरक्षण सुद्धा आपण टिकवतो नाही, कर्मचारी लोक आपण. तुम्हाला जर खरोखरच आरक्षण मिळवायचं असेल, तुम्हाला स्वतः विकास साधायचा असेल तर स्वतः तुम्ही लढा. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही द्या, तुम्ही लढा, आम्हाला द्या, असं रडत राहू तर कधीच तुम्ही जगू नका. त्यापेक्षा मिळालेले होतं. म्हणून म्हणतो, तुम्ही लढलात तर जिंकलात तर तुम्ही जिंकला. दुसरं म्हणजे बसलात तर हारतात, हाराल तर मेलातच तुम्ही. म्हणून तुमच्या भावी मुलाबाळांच्या आयुष्यासाठी बाबासाहेबांनी जे आरक्षणाचं शस्त्र दिलं आहे ते घटनेपुरतं सीमित न ठेवता व्यवहारात आणण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाबाळाला प्रेरित ठेवा, उद्युक्त करा, त्यांना संघर्षाप्रती सामर्थ्यवान करा. आणि बाबासाहेब म्हणले, शिक्षित एकत्र या, शिक्षित संघर्ष करा. तसं तुम्ही संघर्ष करा, त्यासाठी एकत्र या, एकत्र येऊन शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे तुमच्या जीवनाची ही मशाल पेटती राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मंडल आयोगाबद्दल असलेल्या चळवळीतील आपला स्वतःचा अनुभव आणि त्यामागे असलेला इतिहास अतिशय प्रभावीपणे मांडला. मी आपले मार्गदर्शक आदरणीय अशोकानंद इंदापुरे साहेब यांना विचारतो की या मंडल आयोगातून ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा समोर आलेला आहे, यातून मिळालेलं आरक्षण कितपत या ओबीसी घटकांना उपयुक्त ठरला आणि त्यातून झालेला जो पुढचा जो काही आजपर्यंतचा जो काही चळवळ आहे त्या संबंधी थोडीशी संक्षिप्त मार्गदर्शन आपण या नव्या पिढीला द्या. सर्वप्रथम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना बाबासाहेबांना शिक्षण मिळवून दिलं, ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. ते खरोखर या महामानवाने समाजाच्या कल्याणासाठी जे कार्य केले, आपण त्यांच्यावरती चर्चा करण्या इतकं मोठा नाही आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. ते वाहून घेतलेली माणसं होती. मंडल आयोगाच्या पूर्वी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी घटना ज्या वेळेला लिहिली त्यावेळेला त्यांच्या नजरेसमोर SC ST तर होतेच, पण त्याचबरोबर सोमासर म्हणले त्याप्रमाणे समाजातला एक जो घटक होता की जो स्वतः मागासवर्गीय आहे परंतु त्याला मागासवर्गीय असल्याची कल्पना नव्हती. किंबहुना दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांना सुद्धा इतर मागास म्हणजे कोण हा प्रश्न पडला होता. त्यावेळेला घटना समितीमध्ये बाबासाहेबांना इतर मागासवर्गीय कोण या बाबतीत त्यांना विश्लेषण करून सांगावं लागलं. त्याबद्दलच्या सगळी त्यांची भाषणं आपल्याला आजही उपलब्ध आहेत. घटनेमध्ये कलम 340 हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा कलम आहे. घटनेमध्ये 340 कलम लिहित असताना डॉक्टर बाबासाहेबांनी त्यामध्ये असं प्रावधान केलं की भारताला ही घटना बहाल केल्यानंतर राष्ट्रपतींनी ताबडतोबीनं सरकारला सांगावे की मागासवर्गीयांसाठी एक आयोग नेमावा. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेमध्ये 1953 घोषणा केली की आपण काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण मागास आयोग नेमायचा. नेमला, आयोगाला सदस्य दिले. कामकाज करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ मिळालं नाही. देश नुकता स्वतंत्र झालेला, देशभर दौरे करण्याची फार मोठी जबाबदारी. ह्या सगळ्या परिस्थितीतून कालेलकर आयोगाने देशभर दौरे केले. त्यावेळेला जी उपलब्ध संसाधन होती त्याचा वापर करून एक ड्राफ्ट त्याचा तयार केला आणि तो राष्ट्रपतींना सादर केला. सोमासर म्हणाले त्याप्रमाणे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनीच त्याच्यामध्ये अहवाल देत असताना काही सदस्यांनी त्यांच्या अहवालाच्या शिफारशीबाबत आपलं डिसेंट दिलं होतं, परंतु अध्यक्षांनी डिसेंट न देता एक वेगळं पत्र त्यांनी लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने झाले नाही.
आणि मी नंतर त्याचे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, त्यामुळे मी डिसेंट न देता माझं स्वतंत्र मत मी आपल्यापुढे सादर करीत आहे असं म्हणून तिने लखवटा त्या ड्राफ्ट बरोबर दिला. अहवाल सादर झाला, संसदेमध्ये टेबल झाला. टेबल झाल्यानंतर अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्याची कारणं काय असतील तर ते काका कल्याणकरांनी जे पत्र दिले त्यात त्याची कारणं दिली. मी तर सगळ्या कायद्याच्या अभ्यासकांना मी आवाहन करतो की एकदा आपण काका कालेलकर अहवाल वाचा, एकदा मंडल आयोग वाचा. आपल्याला सगळ्या गोष्टीची कल्पना येईल. या मागासवर्गीयांना कशा पद्धतीनं दाबायचं, त्यांना द्यायचं, यावं लागणार आहे, का द्यायचं तर त्याच्या हक्काचं आहे हे जाणून घेऊन उमजून घेऊन सुद्धा अंमलबजावणी होणार नाही याची व्यवस्था त्यावेळच्या लोकांनी, म्हणजे त्यावेळच्या ज्या सत्तेत सामील असणारी मंडळी होती त्या लोकांनी ती व्यवस्था निर्माण केली. परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये 340 कलम केल्यानंतर कलम 13, 14, 15, 16 यातील ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी बाबतीत काका कलेलकरच्या अहवालाच्या वेळेला संसदेत चर्चा झाली. केंद्र सरकारला भूमिका घ्यावी लागली. केंद्र सरकार इतर मागासवर्गासाठी कोणतीही यादी प्रसिद्ध करणार नाही, परंतु घटनेच्या कलम 15(4) प्रमाणे राज्यांना त्या त्या राज्यातल्या सगळ्या मागासवर्गीयांची यादी बनवणे, त्यांच्यासाठी काही विशेष सोयी सुविधा देणे, त्यांच्या उन्नतीसाठी काही करावं लागलं तर ते उपाययोजना करणे त्याचं स्वातंत्र्य मात्र राज्य सरकारने. 16(4) प्रमाणे कलम 16 ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट ही तरतूद बाबासाहेबांनी त्या वेळेला घटनेमध्ये केली होती. ती तरतूद जर का नसती तर आज आम्ही जे सरकारी नोकरीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा मुद्दा मांडतो तो कधीच निकाली निघाला असता. केवळ आम्हाला घटनेनं 15(4) आणि 16(4) संरक्षण दिलं म्हणून आम्हाला शिक्षणामध्ये, आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण मिळतंय. SC ST तर बाबासाहेबांनी 341, 342 केली, तरतूद केली, परंतु इतर मागासवर्गीयांसाठी 340 कलमामध्ये स्पेसिफिक नमूद केल्यामुळं काका कालेलकर नेमावा लागला. दुर्दैवानं त्या आयोगाची देशभर अंमलबजावणी झाली. सोमासर म्हटले त्याप्रमाणे जनता दलाचं सरकार ज्या वेळेला सत्तेत येणार होतं त्यावेळेला त्यांनी जाहीरनामा दिला. त्या जाहीरनाम्याप्रमाणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. सत्तेत जनता दल आलं आणि त्यांनी मंडळ आयोग नेमला. मंडळ आयोगाने सुद्धा देशभर दौरे केले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम केलं तर काका कालेलकर आयोगाचा जो रिपोर्ट होता त्या संपूर्ण रिपोर्टचं त्यांनी समीक्षा केली. समीक्षा केल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी लोकांच्या हितासाठी होत्या ते पुन्हा अधोरेखित करून दरम्यान 1955 ते 1980 पर्यंत काही राज्यांनी इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्रपणे काही आरक्षण आणि काही सवलतीचे निर्णय घेतले. त्या निर्णयाच्या विरोधात सुद्धा काही लोक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात विविध उच्च न्यायालयात गेलेली मंडळी होती. त्या सगळ्या न्यायालयीन प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा 15(4) आणि 16(4)च्या तरतुदीचा आधार घेऊन राज्यांनी दिलेलं आरक्षण हे कायदेशीर आणि वैध आहे असं छातीतोडपणे सांगितलं. त्याचं जर काही श्रेय कुठं असेल तर बाबासाहेबांनी घटनेमध्ये आम्हाला 15(4), 16(4)चे संरक्षण दिलं. त्यातून आम्हाला आमच्यावरती जर अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची तरतूद बाबासाहेबांनी कलम 13 मध्ये दिली. कलम 13 आम्हाला मूलभूत अधिकार प्रदान करते. 13 एक त्या मूलभूत अधिकाराचं हनन जर का झालं त्याच्याविरुद्ध आम्हाला न्यायालयात दाद मागता येईल. एवढ्या बारीक सारीक तरतुदी करून ठेवल्या. आज सुद्धा सुप्रीम कोर्टाला त्यांचं फुलबेंच जरी बसलं तरी 15(4) आणि 16(4), 29(2) सर म्हणतात त्याप्रमाणे ह्या सगळ्याचं एकत्रित वाचन केल्यानंतर मागासवर्गीयांना राज्याला विशेष अधिकार दिलेले आहेत. तुम्हाला त्यांच्या उन्नतीसाठी काही निर्णय घेता येतील, केंद्राला सुद्धा घेता येतील. आपण नुकतंच बघितलं की 102वी घटना दुरुस्ती झाली. ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा 102व्या घटना दुरुस्तीमध्ये या देशातल्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्यांनी सांगितलं की जे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत अशांना आरक्षण द्या. त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला जोड दिली. सामाजिक आणि शैक्षणिक याबरोबरच आर्थिक सुद्धा तुम्ही त्याला एक निकष ठेवा. आणि आत्ताचं सरकार नुसते आर्थिक निकषावर आमचा मागासवर्गीयांचा लढा चालू आहे. आमचा लढा कशासाठी चालू आहे? आम्हाला जे पूर्वी दिलेलं आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे म्हणून ते आरक्षण काढून घेतले गेल्याशी आम्हाला भीती आहे.
आरक्षण थेट जरी काढून घेतलं नसेल तर पाठीमागच्या दाराने सरकार आरक्षण काढून घेत आहे असा आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मी थेट आरोप करेन. डॉक्टर बाबासाहेबांनी वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कलम 15-16 शिक्षणात आरक्षण, सवलत शिक्षणात, परंतु आत्ताचं काय? आता आम्हाला बजेटमध्ये पुरेसं तरतूद मिळत नाही. म्हणून आमच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येप्रमाणे आम्हाला बजेटमध्ये तरतूद असली पाहिजे. सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षणाचे दर जर का बघितलं तर आपल्याला सामान्य माणसाला परवडणारे नाहीत अशा पद्धतीचे दर आहेत. तो भाग वेगळा आहे, मी नंतर सांगेन त्या बाबतीत. मंडल आयोगामुळे आम्हा ओबीसीना राज्यात तर आरक्षण मिळतच होतं, परंतु शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात येण्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटने नोकरीमध्ये आम्हाला प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. हे मंडळ आयोगाची देण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 मध्ये केलेल्या तरतुदीची ती देण. त्यांचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब खरोखरच महामानव होते. त्यांनी अत्यंत दूरचा विचार केला. त्यांनी घटना सादर करत असताना सांगितलं घटना किती जरी चांगली असेल, चांगली किंवा वाईट, त्याची अंमलबजावणी करणे, त्याचे पालन करणाऱ्यावरती अवलंबून आहे, मी त्याच्यावरती सोडून देतो असं बाबासाहेबांनी घटना समिती पुढे केलेलं भाषण आहे. पण आज ज्या वेळेला आम्ही आरक्षणाच्या बाबतीत बोलत असतो, डॉक्टर बाबासाहेबांनी वंचित घटकाला ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, त्याला एक शब्द स्पेसिफिक वापरला होता, पुरेसं प्रतिनिधित्व. आज जर का बघितलं तर संसदेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये जी काही आकडेवारी प्रसिद्ध होते, आम्ही अनेक चळवळीत काम करणारे लोक विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करायला होतो सदस्यांना, त्यावेळेला ही आकडेवारी समोर होती ती अत्यंत चिंताजनक आहे. ओबीसीची जर का आकडेवारी क्लास 1, क्लास 2 मध्ये बघितली तर ती 12% आसपास सुद्धा पोहोचत नाहीये सर. दिल्ली सारख्या विश्वविद्यालयामध्ये आजही हजारो ओबीसीच्या प्राध्यापकाच्या जागा रिक्त आहेत. अशी जर का परिस्थिती असेल तर लढायचं कुठं आणि संघटित व्हायचं कधी, याचा विचार आज आपल्या ओबीसीना प्रकर्षाने करावा लागेल. आणि आपण जर का आवाज नाही उठवला, हे आमचे जे सवलती आहेत हळूहळू काढून घेतल्या जातील आणि सवलती नाही असा आमचा समाज होईल. आणि आता 90 नंतर जन्मलेल्या पिढीला 1950 ते 1980 पर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या ते माहीतच नाही. एकच माहीत आहे, त्या आरक्षणामुळे माझं नुकसान होते सांगणारे सवलतीत शिकलेल्या पोरांनीच आरक्षणाला विरोध करतात. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव होतं. मी अत्यंत जबाबदारीने विधान करतो. मी ज्या वेळेला समाजात वावरत असतो त्यावेळेला माझेच बंधू, माझा समाजाचा घटक ज्या वेळेला आम्हाला म्हणतो की देशामध्ये समान नागरिक आहेत आलं पाहिजे, म्हणजे काय रे म्हणून मी त्याला विचारून हे आरक्षण नष्ट व्हायला पाहिजे. मी म्हटलं का रे बाबा, त्या आरक्षणामुळे आमची संधी निघून जाते. मी म्हटलं तू कसं शिकला? आरक्षणात शिकला, तुला फीची सवलत मिळाली, तू शिकलास. नसतं मिळालं तर शिकला असतास का? अरे बाबा रे, तुला जर काही आरक्षणाबाबतीत जर का माहिती घ्यायची असेल तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या प्रधानांना सांगितलेलं की सांग, तू ऐक, तू वाच, तुला समजेल. प्रधानांनी सुद्धा राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणासाठी विरोध केला, हे पटत नाही म्हणून सांगितलं. त्यावेळेला शाहू महाराज शांत बसले, म्हणाले उद्या सकाळी आपण तबेल्यात भेटूया. तबेल्यात आल्यानंतर त्यांनी एकच सांगितले, सगळ्या घोड्यांना मोकळं करून सोडून द्या आणि त्यांच्यापुढे खायचं खाद्य टाकून द्या. ते ताकदवान घोडे होते ते पळत पळत त्यांनी खाऊन टाकले. जे मरतूक होते, जे लहान होते, त्यांना खायला मिळालं नाही. त्यांना विचारले की या लोकांचं काय करायचं, यांना पिशवी बांधली पाहिजे. म्हणजे म्हणजे तेच तर काम मी करत होतो. अशा पद्धतीचं धोरण त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी घेतलं. एवढी संवेदना त्या राजर्षी शाहू महाराजांमध्ये होती आणि ती बाबासाहेबांनी यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी घटनेमध्ये तरतूद केली. बाबासाहेबांनी स्वतः भोगलेलं होतं. बाबासाहेबांनी भोगलं होतं त्यामुळे त्यांना माहीत होतं. परंतु केवळ त्यांनी दलितासाठी काम न करता इतर मागासवर्ग जो मागास आहे त्याची कल्पनाच त्याला नाही आहे. आजही इतर मागासवर्गीयांना मी मागासवर्गीय आहोत ते सांगण्याला सुद्धा लाज वाटते. त्याचं मला दुःख आहे. आम्ही एकीकडे सवलती घेतो आणि स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेत नाही. ज्या ज्या वेळेला मागासवर्गीयांच्या चळवळी होतात त्या ठिकाणी स्वतःला पंढरपेशी म्हणणारी इतर मागासवर्गीय मंडळी येत नाही. हे चळवळीची शोभा आहे. आज इतर मागासवर्गीची चळवळ आपण बघतोय. राजकीय आरक्षण जवळजवळ संपुष्टात आले. राजकीय आरक्षण सहजासहजी मिळालेलं नाही. राजकीय आरक्षणासाठी देशपातळीवरती मोठा लढा निर्माण झाला. त्यावरती कुठं राजकीय आरक्षण मिळालं? राजकीय आरक्षण मिळालं आमच्या पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतीच मर्यादित होतं. आता आम्ही पुढे जाऊन म्हणत होतो की आम्हाला विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये ओबीसीला राजकीय प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. त्याखेरीज इतर मागासवर्गाची बाजू त्या ठिकाणी कोणी प्रभावीपणे मांडणार नाही.
आणि आम्हाला न्याय मिळणार नाही अशा प्रकारची भावना आमच्यामध्ये एकवटत असताना आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण काढून टाकलं. हल्लीची न्यायालय कशाच्या आधारावरती निर्णय करतात, न्यायालयावरती टिप्पणी करू नये म्हणतात. परंतु माझ्यासारख्या एका अभ्यासकाला एक प्रश्न पडला, त्याचं उत्तर मी अनेक जणांना विचारतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी सुद्धा मी या जनतेसमोर हा प्रश्न ठेवणार आहे. मागासवर्गीयांचा जर का एखादा प्रश्न न्यायालयात गेला, त्याला इम्पेरिकल डाटा मागितला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पदोन्नती द्यायचं ठरलं, तुमचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे का याचा इम्पेरिकल डाटा त्या राज्य सरकारने सादर करावा म्हणून पदोन्नतीची प्रकरणं न्यायालयात अडकली जातात. राजकीय व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण द्यायचं आहे त्याच्या बाबतीत इम्पेरिकल डेटा मागितला जातो. परंतु माझा सवाल सरकारला, ज्या वेळेला तुम्ही आर्थिक निकषाच्या आधारावरती 10% आरक्षण या देशामध्ये लागू केलं, विशेष करून केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्ती केली, घटनेमध्ये आर्थिक निकषावरती आरक्षण नाही आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आर्थिक मागासांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहानं याकरता 102वी घटना दुरुस्ती झाली. 103व्या घटना दुरुस्तीप्रमाणे राष्ट्रपतींना त्यांनी अहवाल सादर केला आणि त्यांच्यावरती तो अध्यादेश काढला. कोर्टात चॅलेंज झालं. वकील साहेब कोर्टामध्ये ते प्रकरण नुसतं ऍडमिट झालं, त्यांना स्टे मिळाला नाही. आजही त्याची अंमलबजावणी चालू आहे. पण ते जर का इतर मागास किंवा SC STचं एखादं प्रकरण उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टात गेलं, त्याला स्टे मिळतो, इम्पेरिकल डाटा मागितला जातो, अंमलबजावणी थांबवली जाते. आमचा एकच प्रश्न आहे, जर का EWS ला 10% आरक्षण दिलं असेल तर ते कोणत्या निकषाच्या आधारे 10% दिलं, 8% का दिलं नाही, 12% का दिलं नाही, याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. दुसरं, जर का आर्थिक निकषावरती तुम्ही जर का त्यांना आरक्षण देणार असाल, आर्थिक निकषामध्ये त्याच्यामध्ये कंसात दिलेले तो बिगर मागास आर्थिक निकषात असलेला, पण आम्हाला जी समानतेची संधी कलम 15 मध्ये दिलेली आहे, समानतेची संधी 15 मध्ये दिलेली आहे, त्या समानतेनुसार आर्थिक निकष पूर्ण करणारा सुद्धा मागासवर्गीय त्या आर्थिक निकषासाठी असलेल्या आरक्षणासाठी सुद्धा मला पात्र समजण्यात यावं, ही आमची मागणी आहे. पण त्यावरती कोणी बोलत नाही. मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की EWS 102वी घटना दुरुस्ती विधिमंडळ संसदेत आल्यानंतर कोणत्याही चर्चेविना ते दोन्ही संसदेमध्ये पारित झालं. स्टँडिंग कमिटीकडे गेलं नाही, चर्चा झाली नाही, केवळ मताच्या राजकारणाच्या लालसेपोटी ती 102वी घटना दुरुस्ती मंजूर झाली. आर्थिक दुर्बल असलेल्या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याची सरकारने निश्चित मदत केली पाहिजे, त्यांच्या विरोधात आली नाही. पण त्यांच्यासाठी कोणती आंदोलनं झाली, कोणी मागणी केली, त्यांचा कोणता डाटा सरकारकडे आहे, कशाच्या आधारे सरकारनं 10% दिलं, हे सगळं गुलदस्त्यात आहे. चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचा अभ्यास करावा आणि पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वतःचे हक्क आहे, म्हणजे आर्थिक निकषावरती एखादा मागासवर्गीयचा विद्यार्थी किंवा उमेदवार जर का 8 लाखाचं त्याचं कौटुंबिक उत्पन्न असेल तर त्या EWSच्या रिझर्वेशनसाठी सुद्धा तो पात्र असायला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्हाला पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल, तरच आमचं हे आरक्षण शेवटच्या घटकापर्यंत मिळेल. आणि OBCच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की या लोकांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं, हल्ली परिस्थिती काय, मागासवर्गीयांसाठी असलेल्या शैक्षणिक तरतुदी कमी होत आहेत, मागासवर्गीयांसाठी आरोग्याची जी आम्ही तरतुदी मागतो त्या कमी होत आहेत. मंडळ आहे किंवा काका कालेलकर आयोगाने जे मागासवर्गीयांच्यासाठी निकष ठरवले होते ते निकष अतिशय काटेकोर होते. त्यांना एकूण 22 गुण दिले होते. त्या 22 गुणपैकी जे जाती समूह 11 गुण किंवा 11 गुणपेक्षा कमी असतील त्यांना मागास समजण्यात यावं, अशी ती 182 प्रश्नाची प्रश्नावली सगळ्या राज्यांना काका कालेलकर आयोगाने पाठवली. एवढा बारीक अभ्यास करून इतर मागासवर्गीयांसाठी हे त्यांना सवलती दिल्या. आणि आज काय परिस्थिती आहे, आजही आम्हाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गावकुसा बाहेर राहणाऱ्या लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळत नाही, हे वास्तव. आणि ज्या वेळेला हे आम्हाला मागासवर्गीयांसाठी सवलती द्यायचा निर्णय सरकार करत होता, आम्हाला आयोग नेमला. आयोगापुढं निकषामध्ये एक होतं की ज्यांचं प्राथमिक शिक्षण 25%च्या आत झाले, ज्यांच्याकडं लहानपणी विवाहाचं प्रमाण जास्त आहे, ज्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही, ज्यांच्याकडे प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही, ज्यांना कच्ची घरं नाहीत, पक्की घरं सोडून द्या, ज्यांना कच्ची घरं नाही, अशी सगळी लोक त्या इतर मागासवर्गात समाविष्ट होतील. हा निर्णय घ्यावा. आज परिस्थिती काय, 75 वर्षानंतर सुद्धा आमची इतर मागासवर्गाची परिस्थिती बदललेली नाही आहे. केवळ भौतिक साधनं वाढली
म्हणजे प्रगती झाली असं होत नाही. शिक्षणाच्या समान संधी, नोकरीत समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इतर मागासवर्गाची प्रगती होणार नाहीये. नुसतं नोकरी आणि शिक्षण एवढंच नाही. काका कालेलकर आयोगाने जी शिफारशी केल्या, मंडल आयोगाने जी शिफारशी केल्या, त्यामध्ये ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री यामध्ये ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन पाहिजे असं म्हटलं. उद्योगात कुठं दिसतो का आमचा इतर मागासवर्ग? उद्योगामध्ये कुठं दिसतो एससी? उद्योगामध्ये कुठं दिसतो एसटी? त्यामुळे या लोकांना मुख्य प्रवाह देण्याची आणखी आरक्षणाची गरज आहे. आणखी आरक्षणाची गरज असं म्हणत असताना हे आरक्षण बेकायदेशीर आहे, आरक्षण यांना द्यायला नको, आरक्षणाची समीक्षा व्हायला पाहिजे, आरक्षण आता काढून घ्या, अशा पद्धतीची मोहीम समाज माध्यमातून करत असताना ज्या लोकांना आरक्षणाचे फायदे मिळतात त्या लोकांमध्ये विषमतेचे विष पेरलं जाते, तरुणांची डोकी भडकवली जाते. हे आमच्या दृष्टीने चिंतेचे. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय पद्धतशीर संपूर्ण या चळवळीचा आपण या ठिकाणी मांडणी केली आणि एकंदर विणकर समाजातील जो आजपर्यंत युवक असेल, एक घटक असेल, या सर्व घडामोडींपासून अनभिज्ञ होती, त्यांना आपण अतिशय उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. मी यानंतर या चळवळीत नव्याने उडी घेतलेले आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय असलेले आणि नुकतेच ज्यांनी विधी विशारद पद घेतलेलं आहे असे आमचे नवोदित वकील आणि आमचे मित्र आदरणीय कॉम्रेड अनिल वासम साहेब यांना मी विनंती करेन की या ओबीसी चळवळीमध्ये आपल्याला आलेले अनुभव या ठिकाणी आपल्या समाज बांधवांकडे आपण व्यक्त करावे. सर्वप्रथम मी बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांच्यामुळे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भाषणाचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे. या जगामध्ये आणि एकंदरीत भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी व्यक्ती होते की ज्यांनी सबंध देशाचा प्रत्येक कण आणि कण अभ्यास करून पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष अनादी काळापासून भारतामध्ये होत असलेल्या सगळ्या स्थित्यंतराचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि या ठिकाणी असणारी जी व्यवस्था आहे ती बदलण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. आणि भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना त्याला एक प्रियांबल अर्थातच प्रास्ताविक त्यांनी दिलं. ते प्रास्ताविक म्हणजेच त्या संविधानाचा आत्मा एक प्रकारचा आरसा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय, भारताचे लोक, म्हणजे आम्ही सगळे कोण आहोत? या भारतातले लोक आहोत. आम्ही सगळे ज्याच्यामध्ये आपण मूल्य घेतलेले आहेत, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य आहे, समता आहे, शिक्षणाची समान संधी, दर्जेची म्हणजे सगळ्यांना समान दर्जा मिळाला पाहिजे, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाला मान सन्मान मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या सगळ्या ज्या मूलभूत घटक आणि ज्या गोष्टी होत्या त्यांनी आपल्या त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद केलेल्या होत्या. आज संविधान बदलण्याची भाषा या देशामध्ये होते. या देशामध्ये संविधानावर टीका होते. ज्या लोकांनी आज या देशामध्ये राज्यकर्ते म्हणून राज्य करतायत त्यांना या देशामध्ये एक प्रकारचं एककलमी कार्यक्रम राबवून देशाला पुन्हा एकदा जातीपातीमध्ये, धर्माधर्मामध्ये त्यांना पाठवायचं आहे. आणि ते होऊ नये म्हणून भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केलेली आहे. त्याच्या रक्षणासाठीच आपण सगळे या चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आज ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो केवळ राजकारण्यांसाठी एक निवडणुकीचा मुद्दा झाला. त्यांना ओबीसीची मतं एकत्र करण्यासाठी, ओबीसीच्या मतावरती निवडून जाण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ते केवळ निवडणुकीपुरता वापर करतायत. पुढे मात्र त्याचं काय पाठपुरावा करतायत हे आपल्याला माहिती आहे. खरं तर आज आम्ही चळवळीमध्ये काम करतो. आमचे चळवळीचे मार्गदर्शक इथे आहेत की मी सुद्धा स्वतः त्या एसबीसी आरक्षणामधूनच माझं एमए पूर्ण केलेलं आहे, एमजे पूर्ण केलेलं आहे, मी एनटीसी सुद्धा केलेलं आहे. आज एलएलबीचं शिक्षण मी घेतलं. ते केवळ मला या ठिकाणी एसबीसीचं आरक्षण मिळालं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी, वास्तविक पाहता माझी आर्थिक कुवत नव्हती, परंतु या चळवळीतल्या लोकांनी चळवळ करून जे घटनेने आम्हाला दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण मिळवून दिल्यामुळं आम्ही आज उच्च शिक्षण होऊ शकलेलो आहोत. आज असे अनेक कितीतरी लोक जे समाजामध्ये आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, त्यांच्याकडे प्रगल्भता आहे, पण केवळ आरक्षणाशिवाय ते वंचित राहत आहेत.
ते लोक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे होत आहेत. असताना व्यावसायिक शिक्षण घेता येत नाही. म्हणून त्या सगळ्या लोकांना आज समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. मला या ठिकाणी कवी धोनीची एक आठवण होते की आज या देशामध्ये एक जात जी सगळ्यात वरच्या स्तरावरती बसून सर्वसामान्य माणसाची कशी चेष्टा करते. एक आदमी रोटी बेलता है और एक दूसरा आदमी रोटी खाता है. एक आदमी रोटी बेलता है और दूसरा आदमी रोटी खाता है. एक आदमी रोटी बेलता है, दूसरा आदमी रोटी खाता है. एक आदमी ऐसा भी है, वो रोटी बेलता है ना रोटी खाता है, वो सिर्फ रोटी से खेलता है. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या रोजगाराची, त्याच्या शिक्षणाची आणि त्याच्या राजकारणाची चेष्टा करणारी एक जमात आज देशामध्ये अस्तित्वात आलेली आहे. त्यांच्या विरोधात आपल्याला एक होण्यासाठी ही जी चळवळ आहे, आरक्षणाची चळवळ आहे, त्या चळवळीमध्ये सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. परंतु चळवळीमध्ये एकत्र येत असताना प्रत्येक माणसं वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी निगडीत असतात. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते, प्रत्येकाची सैद्धांतिक भूमिका वेगळी असते. त्याच्यामुळे अनेक बंधनं स्वतःवरती लादल्यामुळं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपलं आरक्षण आपण मिळवून घेण्यासाठी या सगळ्या पुन्हा बंधनामध्ये अडकून हे लोक पुन्हा चळवळीतून माघार घेत आहेत. त्याच्यामुळे चळवळ ही ज्या वेगाने, ज्या गतीने पुढे जायला पाहिजे ते जात नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. खरं तर आरक्षण याचा अर्थ काय की प्रत्येक माणसाला त्याच्या आर्थिक स्थैर्य असेल, सामाजिक स्थैर्य असेल, शैक्षणिक स्थैर्य असेल, हे स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आरक्षण हे फार मोठं हत्यार आहे. पण त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हे अजून सुद्धा त्याच्याबद्दल आपण आनंदित नव्हतो असं मला वाटतं. म्हणूनच ही जी चळवळ, आरक्षणाची चळवळ, या चळवळीतले बरेच लोक स्वतःसाठी या चळवळीला वाहून घेतलेले अनेक लोक आहेत. आम्ही लहानपणापासून पाहतो, इथं वसंत सोमा सर आहेत, अशोक इंदापुरे सर आहेत. या लोकांनी स्वतःचे म्हणजे स्वतःच्या घरावरती कृषीपत्र ठेवून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना येऊन रस्त्यावरती चळवळ केले. प्रशासनाला त्यांनी हादरून टाकलं, शासनाला त्यांनी त्या निर्णय घ्यायला भाग पाडलं. ही चळवळीची ताकद आहे. परंतु ही चळवळ कुणासाठी चालली, ही चळवळ कशासाठी चालली, याबाबत मात्र आजची तरुण पिढी आनंदित आहे असं मला वाटतं. कारण आम्ही बऱ्याच वेळा चळवळीचं आपल्याला आरक्षण, ओबीसीचं आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे, एसबीसी साठी लढायचंय, लोक येत नाहीत. सरांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेतले, आरक्षणाच्या माध्यमातून ते स्वतःच एक पदव्युत्तर झालेले आहेत, की त्यांचं आर्थिक स्थैर्य झालं, त्यांचं कुटुंबास या ठिकाणी म्हणजे उभारलं, तीच माणसं पुन्हा एकदा आरक्षणाला विरोध करत आहेत. ही फार मोठी शोकांतिका मला या ठिकाणी मांडावंसं वाटतं. म्हणूनच मला या ठिकाणी सर्व आजच्या तरुण पिढीला, माझ्या तरुण मित्रांना म्हणायचं आहे की आरक्षण हा आपला अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावरची लढाई करावीच लागणार आहे. मग तुम्हाला या ठिकाणी सरकारची दमनशाही असेल, प्रशासनाची दमनशाही असेल, शासनाची ठोकशाही असेल, त्याला उत्तर देऊन, त्याला सामोरे जाऊन आपण जोपर्यंत रस्त्यावरती उतरून लढाई करत नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही. या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांनी आरक्षणाचा मुद्दा का त्यांनी समाजामध्ये प्रस्थापित केला? कारण आरक्षण म्हणजे या प्रत्येक माणसाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संरक्षण मिळवण्याचं एक कवच आहे आणि ते कवच कुंडल आज सरकार काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आज म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात एक होणं महत्वाचं असं मला वाटतं. धन्यवाद वासम साहेब. अतिशय भावुक पद्धतीनं आपण या युवा पिढीला आवाहन केलेलं आहे आणि आपण आरक्षणातून मिळालेल्या एसबीसी सवलतीतून घेतलेल्या या उच्च विद्याविभूषित पदाचा आपण या भावी चळवळीसाठी अर्पण करण्याचा जो मानस या ठिकाणी व्यक्त केला त्याबद्दल आपले आभारी आहे. आता यानंतर आहे मुद्दा आपला शिक्षणाचा. ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला नव्हे या जगाला शिक्षणाचा मूळ मंत्र दिलेला, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रेरणेतून शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली आणि वित्त गेल्याने क्षुद्र खचले आणि एवढे इतके अनर्थ घडले ते केवळ एका अविद्येने. जे विद्येला मती म्हणजे बुद्धिमत्तेपासून, नियोजनापासून, वित्तापासून सर्व विषयामध्ये या विद्येला असलेला जो महत्व आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी या महामंत्रातून दिलेला. आणि जसं आताच सोमा सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तिथेही बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वप्रथम मान दिलेला. म्हणून एकंदर शिक्षण
हे आपल्यासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या भावी पिढीच्या उत्कर्षासाठी अतिशय असा म्हणजे न टाळता येणारा असा हा एक भाग आहे. म्हणून मी या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला संविधानाने दिलेले शिक्षणामध्ये असलेल्या तरतुदींसंबंधी मी आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अशोकअण्णा इंदापूर साहेब यांना मी विनंती करतो की ह्या आरक्षणामध्ये शिक्षणाबद्दल मिळालेले विविध क्षेत्रातले आरक्षणाची माहिती आपल्या या भावी पिढीला द्यावी अशी माझी विनंती आहे. मंडल आयोगानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शिक्षणासाठी इतर मागासवर्गाकरता 27% आरक्षण जाहीर केलं. त्या 27% आरक्षण केंद्र सरकारच्या पातळीवरती केंद्र सरकारी विद्यापीठात केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये 27% आरक्षण आणि महाराष्ट्र राज्यापुरतं बोलायचं जर का ठरलं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच की विमुक्त जाती भटक्या जमाती हा एक वेगळा घटक जो केंद्राच्या इतर मागासवर्गाच्या यादीत आहे त्यांच्यासाठी वेगळ्या आरक्षणाची तरतूद 1961 पासूनच या महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारने केलेली आहे. आणि त्यानंतर 19% आरक्षण हे इतर मागासवर्गासाठी आणि शेड्यूल कास्टसाठी 13%, शेड्यूल ट्राईबसाठी 60% असं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि 1994 नंतर 23 नोव्हेंबर 1994 नागपूरमध्ये गोवानीचं मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये गैरसमजातून पोलिसी चेंगराचेंगरीमध्ये आणि त्या याच्यामध्ये जवळजवळ 114 लोक मृत्युमुखी पडले. आणि त्याचा सरकारला त्यावेळेला फार मोठा त्यावेळेला सरकारला त्याची फार मोठी किंमत मोजावी आणि गोवारी समाजाचं आंदोलन हे संपूर्ण देशभरात गाजलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला तो 23 नोव्हेंबर 1994 एक काळा दिवस ठरला. गोवारी बांधवांनी खरं तर त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेतून नागपुरी हिमालय अधिवेशनावरती त्यांचा शांतपणे मोर्चा चाललेला होता. परंतु काय अफवा पसरली त्यावेळेला समजलं नाही. बॅरिकेडिंग तोडलं गेलं आणि लोक एकच पळायला लागले. 114 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्यावेळेला त्या लोकांची मागणी होती की आम्हाला अनुसूचित जमातीचा अनुसूचित जमातीत आमचा समावेश करा. दुर्दैवानं जे अनुसूचित जमातीतली जी पूर्वीची मंडळी ती लोक त्यांना प्रवेश द्यायला तयार नव्हती. तो मोठा वादाचा विषय होत होता आणि त्यामुळे सरकारने निर्णय घ्यायला खूप अवघड होत होतं. सरकारने अशा परिस्थितीमध्ये राज्याची जी मंडळी अनुसूचित जाती जमातीत समावेश करावा अशी मागणी करणारी लोक होती त्या सगळ्या लोकांसाठी एक विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती केली आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी 2% आरक्षण जाहीर केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला इतर मागास वर्गासाठी 19% आरक्षण आणि विशेष मागास वर्गामध्ये 2% आरक्षण, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी आरक्षण म्हणजे DT, NT, ABC असं आरक्षण त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं. त्या आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातील राज्यातल्या सगळ्या उमेदवारांना मिळू लागला. आणि केंद्रीय पातळीवरती ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये विद्यापीठी शिक्षण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, प्रोफेशनल कोर्सेस असतील, हॉटेल मॅनेजमेंट असेल, मेडिकलचं इंजिनिअरिंगचं IITचं शिक्षण असेल, त्या सगळ्यामध्ये इतर मागासवर्गांना 27% आरक्षणाचा लाभ या मंडल आयोगामुळं इतर मागासवर्गांना मिळायला लागला. त्यामुळं ते जे शिक्षणापासून वंचित जी इतर मागासवर्गाची लोक होती त्या शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गाची मुलं दिसू लागली आणि त्याचा लाभ काही प्रमाणात इतर मागासवर्गातल्या लोकांना झाला. पण पर्टिक्युलरली जर का बोलायचे ठरलं तर पद्मशाली समाजाचं बोलायचं ठरलं तर पद्मशाली समाजाचा 1994 पूर्वी इतर मागासवर्गाचेच लाभ घेऊन आमचे काही लोक शिक्षण करत होते, काही मंडळी शिक्षण करत होती. त्या लोकांना लाभ मिळायचे. ते इतर मागासवर्गाच्या बरोबर राहून आमची प्रगती साधता येत नाही ही आमची अडचण होती. कारण तो मुळातच हा परप्रांतीय असलेला समाज, भाषेची अडचण असलेला समाज, घरामध्ये तेलुगू बोलणं आणि राज्यामध्ये इतर लोकांचं मराठी बोलणं यामध्ये जे काही भाषिक न्यूनगंड होता त्यातून त्यांची प्रगती साधताना जी अडचणी निर्माण होत होत्या म्हणून आम्हाला एक वेगळी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे अशी मागणी होती. दुर्दैवाने त्यावेळेला ती घटना घडली आणि विशेष मागास प्रवर्ग निर्मिती झाली आणि आम्हाला विशेष मागास प्रवर्गाचे लाभ मिळायला सुरुवात झाली. तत्पूर्वी आम्हाला जे लाभ मिळत होते ओबीसीच्या प्रमाणे आम्हाला 50% फी माफीची सवलत आणि प्रवासामध्ये 19% प्रवेशासाठी 19% आरक्षणातून प्रवेशासाठी सवलत मिळत होती. तदनंतर एसबीसीची निर्मिती झाली. एसबीसीची निर्मिती झाल्यानंतर 1994ला एसबीसीच्या आरक्षणाला एका वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंबंधी कोर्ट केस झाली
आणि त्यावेळेला स्वतंत्र 2% आरक्षण त्यावेळेला जे रहित झालं ते आजपर्यंत आम्हाला MBBS ला किंवा मेडिकलच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळत नाही, तर ते ओबीसीच्या माध्यमातूनच आम्हाला आरक्षण मिळतं. परंतु SBCचा विद्यार्थी असल्यामुळे, तो विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी असल्यामुळं त्याला 100% फी माफीची सवलत आहे. जरी आमचा प्रवेश ओबीसीतून झालेला असला, ओबीसी कॅटेगरीतून जरी झालेला असला, तरी आम्ही SBC प्रवर्गातील असल्यामुळे आम्हाला 100% फी माफीची सवलत मिळते. मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतो की त्या 100% फी माफी सवलतीमुळे आज कामगारांची मुलं डॉक्टर, इंजिनियर अभ्यासक्रम पूर्ण करताना दिसत आहेत. ते पाहतो. हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी शिक्षण पूर्ण होताना आपण पाहतो. पण त्याचबरोबर हे मला नमूद करावं लागेल, 1994 नाही तर जी आरक्षण व्यवस्था महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाली त्यावेळेपासून 2003 पर्यंत आमच्याकडे जी फी माफीची सवलत होती, ती फी माफीची सवलत एका वेगळ्या पद्धतीची होती. बऱ्याच जणांना माहीत पण नसेल. जे 100% फी माफीची सवलत घेणारे त्याही मंडळींना माहीत नसेल. त्याच्यासाठी किती मोठा लढा आम्हाला उभारावा लागला. 2003 पर्यंत या राज्यामध्ये अशी व्यवस्था होती, राज्यामध्ये वसंतराव पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करणारे कॉलेजेस निर्माण झाले. त्या अभ्यासक्रमाची फी ठरवण्याचा अधिकार खाजगी महाविद्यालयांना. त्यानंतर शिक्षण शुल्क समिती आली. त्या शिक्षण शुल्क समितीने शुल्क निर्धारण करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत आम्हाला जी काही स्कॉलरशिपची रक्कम, फीशिपची रक्कम मिळत होती, फीची सवलत मिळत होती, ती सरकारी कॉलेजमध्ये ज्या रेटने तुम्हाला फीची सवलत देते तीच रक्कम तुम्हाला खाजगी महाविद्यालयात, विना अनुदानित महाविद्यालयात शिकत असला तरी सुद्धा तेवढीच तुम्हाला रक्कम त्या ठिकाणी मिळत होती. एक उदाहरण म्हणून सांगेन, त्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेज वालचंद सांगली हे सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज होतं आणि सोलापूरला सुद्धा वालचंदचं इंजिनिअरिंग कॉलेज हे खाजगी विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेज होतं. एखादा विद्यार्थी जर का खाजगी विना अनुदानित कॉलेजमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतला असेल, तो SBCचा असेल, तर त्याला 100% सवलत मिळायला पाहिजे. पण ती जर का वालचंद कॉलेजमध्ये 40,000 फी असेल तर 40,000 फी मिळत नव्हती त्यावेळेला. त्यावेळेला सांगली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे काही सरकारी फी होती त्यावेळेला 18,000 काहीतरी रक्कम होती. तेवढीच रक्कम त्या मुलांना मिळत होती. ओबीसीच्या लोकांना 9,000 मिळत होती. आम्ही त्यावेळेला सरकार पुढे गेलो. सरकारला सांगितलं की इतर मागास वर्गांना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे. ही मंडल आयोगाने दिलेली शिफारस आहे, काका कालेलकर आयोगाने दिलेली शिफारस आहे. त्यामुळे आम्हाला 100% फी माफी सवलत मिळायला पाहिजे. आम्हाला माझा प्रवेश कोणत्या कॉलेजमध्ये झाला हे मला माहित नाही. ज्या कॉलेजची जी काही फी असेल तेवढी 50% आणि 100% सरकारने दिली पाहिजे. फार मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं. संसद विधानसभेमध्ये नरसई आटमासर यांच्या नेतृत्वाखाली मोठं चर्चा झाली, मोठी आंदोलनं झाली. जवळजवळ एक 15-20 आमदारांनी त्यावेळेला विधानसभेमध्ये हा प्रश्न लावून धरला आणि त्यावेळेला निर्णय झाला की मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जी कॉलेजमध्ये जी काही फी असेल ती 100% प्रतिपूर्ती इतर मागासवर्गासाठी, SC साठी 100%, ST साठी 100% आणि OBC साठी 50% फी माफीची सवलत त्यांना मिळेल. आज मात्र EBCच्या माध्यमातून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा 50% फी माफी सवलतीचा लाभ EBCच्या ऍक्ट फार मिळतो. मग आमचा प्रश्न आहे की OBC आणि EBC म्हणजे EWS आणि OBC याच्यामध्ये फरक काय? काहीच नाही. आणि आमच्यावरती एक लेबल लावलं गेलं मागासवर्गीय आणि तुम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र आम्हाला पळवलं जातं. जात पडताळणी प्रमाणपत्र नाही मिळालं की आमचे लाभ काढून घेतले जातात. आमच्याकडं शिक्षणच झालं नाही, राहायला घरच नाही, तर कुठून आम्ही ते दाखले द्यायचे? म्हणून आम्ही परवा सरकारपुढे म्हणत होतो की जात पडताळणी प्रमाणपत्र ही जे काही तुम्ही सिस्टम ठरवलेली आहे ती सिस्टम पूर्णतः चुकीची आहे. आम्हाला आमच्या सवलती नाकारण्याचा जो एक प्रकार आहे तो काढून टाका. आमच्या जर का जातीच्या लोकांनी सांगितलं ते जातीचं आहे तर आम्हाला त्या जातीचे लाभ मिळायला पाहिजेत. पण आमच्याकडे दुसरी कोणतीच कागदपत्रे नाही. जे लोक गुन्हेगारी जमातीतनं ज्या लोकांनी जीवन यापन केलं त्याला जर का सवलती देत त्यांच्याकडे कोणत्या का प्रमाणपत्र? कोणतीच प्रमाणपत्र. अशा लोकांसाठी काहीतरी व्यवस्था सरकारला करावी लागणार पुढच्या काळामध्ये. त्याच्यावरती आम्हाला कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावरती आम्हाला करावं लागणार. जर का हे OBCचं आणि SBCचं सवलती नसत्या तर आमची मुलं शिकली नसती. कामगाराची पोरं मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कोणती अन्य कोणाचा आधार नव्हता. केवळ ह्या आरक्षणामुळेच
आज ही परिस्थिती बदललेली आहे. पण आता नवीन एक भीती आमच्या समोर येऊन उभी टाकलेली आहे. मगाशी अनिल वासे म्हटले त्याप्रमाणे या देशामध्ये अशी एक शक्ती कार्यरत आहे की सतत यांना न्यायालयामध्ये त्यांना लढवत ठेवा आणि आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल असा प्रयत्न या राज्यामध्ये देशामध्ये सुरू आहे. एसबीसीचं आरक्षण कुणाच्या डोळ्यात खोकलं माहीत नाही, पण माननीय उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली आणि त्यांनी सांगितली की एसबीसी साठी कोणताही आयोग नव्हता, कोणताही अहवाल नव्हता, असंच राज्यकर्त्याच्या मनात आलं आणि त्यांना दिलं. त्यांचं ते आरक्षण काढून घ्या, त्यांची सवलती काढून घ्या. आज हायकोर्टात मॅटर चालू आहे. आम्ही सरकारला भेटतोय, आमच्या वकील साहेबांना भेटतो, आम्ही सरपंच साहेबांना, त्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे. पण समाजामध्ये त्या बाबतीत कोणत्याही पद्धतीची जागरूकता अजूनही आलेली नाही. आमचं जर का आरक्षण काढून घेतलं, आमच्या जर का सवलती काढून घेतल्या, आमची मुलं शिकतील का, आमच्या मुलाच्या शिक्षणाचं काय, हा प्रश्न मनात येऊन समाज पेटवून उठला पाहिजे. दुर्दैवाने समाजाच्या संस्था या विषयावरती गांभीर्याने नाहीये, त्यांना हा विषय अजूनही समजलेला नाही आहे. मी या चॅनलच्या माध्यमातून, आजच्या चर्चा आणि परिसंवादाच्या माध्यमातून मी सगळ्या समाजातल्या जागरूक पुढाऱ्यांना, तरुणांना मी आवाहन करतो, आमच्यावरती जे संकट आलेलं आहे, आमचं जे आरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून जे काही कार्यवाही चालू आहे, न्यायालयामध्ये मोठमोठे वकील द्यायची ऐपत आमची नाही. कारण त्या उच्च न्यायालयात जर का बाजू मांडायची असेल, एखाद्या प्रकरणात जर का आम्हाला उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यायची असेल तर ती व्यवस्था सुद्धा आमच्याकडे नाही. म्हणून आम्ही सरकारवरती, परवा आम्ही सरकारलाच आम्ही निवेदन दिलं आणि सांगितले की सरकारने आमच्यासाठी एक स्पेशल काउन्सिलर नेमावं. मित्रांनो, सरकारी वकील नेमल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा करणे, कागदपत्राची पुरवठा करणे, माहिती देणे, याकरता मोठ्या कार्यकर्त्याची फळी लागणार आहे. आणि हे काम एकट्या इंदापुरे, सोमा किंवा वासम किंवा ख्यातन करणार आहे. त्याच्यासाठी समाजातल्या शिक्षित वर्गाने पुढे येऊन ती धुरा सांभाळली पाहिजे. तरच आम्ही जे आपल्याला जे आरक्षण संविधानाच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण, त्यापासून आपल्याला जे सवलती मिळत आहेत त्या जर का टिकून ठेवायच्या असतील तर पुढच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत जागरूक होऊ याचा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि त्या टिकून ठेवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार. धन्यवाद इंदापूर साहेब. एकंदर आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संविधानाचा आत्मा असलेलं आरक्षण या विषयावर विशेष करून विणकर समाज, पद्मशाली समाज, तेलुगू समाज, विशेष मागास प्रवर्ग समाज, इतर मागास प्रवर्ग समाज यासाठी असलेल्या सन 1950 पासून आजतागायत असलेल्या अनेक घडामोडींबद्दल आपण वाचा केली, मार्गदर्शन केलं आणि भावी पिढीमध्ये आज या पिढीची मुलं एसबीसी किंवा ओबीसीच्या अनुदानाने शिकलेत, त्यांची मुलं पुढे या आरक्षणाचा लाभ त्यांना मिळावं या एका अर्थभावनेने आपण केलेली जी काही आवाहन आहे ती आवाहन या समाजातील सर्व सुशिक्षितांना, शिक्षणप्रेमींना आणि या भागात असणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा जागा करेल अशी एक आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या मार्गदर्शनानुसार आज या महान दिनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मार्गदर्शन केलात आणि सोलापूर स्वरांजनी चॅनलच्या आव्हानास आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आलात, धन्यवाद. चॅनलनं बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचा औचित्य साधून हे परिसंवाद घडवून आणला, समाजामध्ये जागृतीचं एक माध्यम निर्माण करून दिलं, त्याबद्दल स्वरांजली चॅनलच्या सर्व सहकार्यांचं आम्ही अत्यंत आभारी.